जर मी तुम्हाला म्हटलं, की फक्त 4 वाक्य सतत मनात रिपीट केल्यामुळे तुमचे फायनान्सेस, तुमचे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, तुमचा काही मेंटल ब्लॉकेज असेल, तुमचा काही ट्रॉमा असेल, तुम्हाला सेल्फ हिलिंगची गरज असेल, तुमच्यात काही गिल्ट असेल किंवा इतर कोणताही तुमच्या लाईफमध्ये जे सो कॉल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत, त्यांचं सोल्युशन जर तुम्हाला भेटत असेल, तर तुम्हाला ते खरं वाटेल का? हे मी जे तुम्हाला सांगतोय, ह्याचे कोर्सेस असतात 20-30 हजार रुपयाचे. फॉरेनला गेलं तर लाखापर्यंत ह्याचे 5-5 दिवसाचे सेमिनार्स असतात. मी ऑब्व्हियसली पैसे नाही घेते तुमच्याकडून. जसं तुम्हाला माहिती आहे, मी जे कोणते व्हिडिओज बनवतो त्याच्यात माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असतो, प्लस ते काहीतरी सायंटिफिकली प्रूव्हन किंवा बॅक्ड असतं. तर तुमची खात्री पटवण्यासाठी मी एक तुम्हाला रिअल लाईफ स्टोरी सांगतो. तर ह्या टेक्निकचं नाव आहे होओपोनोपोनो. ही ऍक्च्युली एक हवाईयन टेक्निक आहे आणि ही एन्शियंट हवाईयन टेक्निक आहे. जसं आपल्या सनातन धर्मामध्ये काही रिच्युअल्स प्रोसेसेस आपण कित्येक हजारो वर्षांपासून चालत आलेत, तसं हवाईन आयलंडच्या तिकडे ही टेक्निक ते फॉलो करतात आणि तिथून ती फेमस कशी झाली पुढे स्टोरी सांग. एक डॉक्टर आहेत ह्यू लेन नावाचे, हवाईयन डॉक्टर आहेत. तिथलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, इट्स अ हॉस्पिटल अँड अ प्रिझन. म्हणजे जिथे मोठमोठे क्रिमिनल्स, मर्डरर्स, रेपिस्ट, सिरियल किलर्स जे सायकोलॉजिकली वेडे पण झालेत आणि त्यांनी मोठमोठे क्राईम्स केले. मेंटल असायलम जिथे लोक काम करायला पण अवॉइड करतात आणि जे तिथे नोकरी करतायत ते सोडून चाललेत. तर डॉक्टर ह्यूलनला तिथे बोलवलं जातं आणि त्यांचा टास्क आहे की हे जे लोक आहेत त्यांना मेंटली बेटर करणं, जे आतापर्यंत कोणीच करू नव्हतं शकलं कित्येक वर्षापर्यंत. तर जेव्हा डॉक्टर ह्यूलन तिथे जातात, ते कोणत्याही त्या क्रिमिनल्सला भेटत नाही समक्ष, फेस टू फेस. ते काय करतात की ते दर माणसाची फाईल बघतात, त्याच्यात त्या फाईलमध्ये त्या अख्ख्या माणसाची हिस्ट्री आहे, त्यांचा त्याच्यात फोटो लावलाय त्या माणसाचा, आणि ते कित्येक आठवडे ती फक्त फाईल बघत जातात. आणि असा एक मोठा चमत्कार घडतो ज्याच्याने ही होओपोनोपोनो टेक्निक वर्ल्ड फेमस झाली, की न त्या क्रिमिनल्सला किंवा त्या सायकोलॉजी पेशंट्सला न भेटता ते सगळ्यांना क्युअर करतात. आणि क्युअरच नाही तर त्यांना बेल मिळते आणि त्या लोकांना सर्वांना बाहेर जाऊन समाजात नॉर्मल लोकांसारखं वावरायला चान्स भेटतो. तर हे जेव्हा मिरेकल घडलं तेव्हा खूप लोकांना आश्चर्य झालं आणि कसं झालंय, कोणी केलंय, ह्याच्या मागे खूप अमेरिकन लोक लागली. तर त्यांना ह्या डॉक्टर बद्दल कळालं आणि त्यांना विचारलं गेलं की असं तुम्ही काय केलं की ही लोक बरी झालीये आणि जे आतापर्यंत कोणी नाही करू शकत. तर मग डॉक्टर ह्यूलननी जी होपोनो टेक्निक आहे ती सांगितली. तो बेसिकली डॉक्टर काय करत होते की जेव्हा ते त्या फाईलकडे बघत होते, त्या माणसाच्या फोटोकडे बघत होते, ते फक्त 4 वाक्य रिपीट करत होते. आणि हे 4 वाक्य काय? आय लव्ह यू, आय थँक यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आता तुम्हाला असं वाटू शकतं की फक्त हे वाक्य मनातल्या मनात सतत म्हणाल्यामुळे लाईफ चेंज होऊ शकते का? तर मी म्हणतो हो, 100%. मी हे स्वतः अनुभवले. तर एक्झॅक्टली हे सगळे 4 वाक्य म्हणायची पण गरज नाही, पण इनिशियल स्टेजला हे 4 वाक्य म्हणायची गरज आहे. हे मी तुम्हाला मे बी जर हा व्हिडिओ लॉंग झाला तर सेकंड पार्ट मध्ये त्याचा अजून डिटेल माहिती देईल. तर जेव्हा तुम्ही एक मंत्र जप करतात, त्या पर्टिक्युलर संस्कृत शब्दांचा काहीतरी एक व्हायब्रेशन क्रिएट होते तुमच्या बॉडीमध्ये. एव्हरी थॉट इज ऑल्सो अ व्हायब्रेशन. एव्हरी वर्ड, म्हणजे आपण जे बोलतोय त्याच्यात पण व्हायब्रेशन आहे. मतलब तुम्ही चांगला विचार कराल तर चांगले व्हायब्रेशन्स होतात आणि निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह व्हायब्रेशन्स. आणि हे सेम व्हायब्रेशन्स तुमच्या ऑरा फील्डमध्ये येतात. आणि म्हणून जर तुम्ही चांगले असाल किंवा तुमच्या मनात चांगल्या गोष्टी असाल तर ऑटोमॅटिकली लोकांना तुमच्या भोवती राहायला आवडेल, तुम्हाला भेटायला आवडेल आणि तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आवडेल. तुम्ही कनेक्शन्स पण इझिली बनवू शकता. जसं आपण म्हणतो ना, एका व्यक्तीला भेटून आपल्याला छान वाटतं, ते का वाटतं त्याचा एक मेन रिझन. डॉक्टर ह्यूलननी जेव्हा ते दर व्यक्तीचं फाईल बघून फक्त ते वर्ड्स मनातल्या मनात म्हणून त्यांच्या शब्दात त्यांना ते क्लेन्झिंग म्हणतात. क्लेन्झिंग म्हणजे काय? तर आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडतायत, जे काही आपल्याला एक्सपिरियन्सेस मिळतायत, ते आपल्याच पास्ट कर्माजमुळे आपल्याला ते रिफ्लेक्ट होतात आपल्या प्रेझेंट लाईफमध्ये. जेव्हा आपण हे 4 सेंटेन्सेस म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू, आणि हे कोणत्याही ऑर्डरमध्ये तुम्ही रिपीट करू शकता, तर होतं काय की तुम्ही त्या व्यक्तीला बरं नाही करत आहे, तुम्ही स्वतःला बरं करताय. मी अजून व्यवस्थित एक्सप्लेन करतो की जर तुमच्या लाईफमध्ये काही घडत असेल, ते तुमच्यामुळे घडते, ह्याची पहिली आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. होपोनोचं पूर्ण सिद्धांतच ह्याच्यावर आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काय घडतंय त्याचं ओनस किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये काहीही चेंज होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही हे स्वतःला समजत नाही आणि आत ग्रहण नाही करत, तर तोपर्यंत तुम्ही किती काही केलं
तरी तुमच्यात चेंज होणार नाही. की जेव्हा डॉक्टर ह्यूलेन त्या फाईल्सकडे बघून म्हणत होते, त्यांच्या मनात काय भावना चालत होत्या जेव्हा ते बघत होते की कोणी काय काय रेप केलाय, कोणी किती लोकांना मर्डर केलेत, किती कोण, तेव्हा त्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये वाचताना त्यांना मनात काय त्यांच्या थॉट प्रोसेसेस येत होत्या, काय निगेटिव्हिटी येत होती, ते हे क्लीन करत होते. आणि बिकॉज आपलं अख्खं जग हे व्हायब्रेशन्सनी इंटरकनेक्टेड आहे, की जेव्हा ते सगळे क्लेन्झिंग करत होते त्यांच्या आत, तर ते ऑटोमॅटिकली त्या पर्टिक्युलर व्यक्ती जो कोण कैदी असेल त्याच्यामध्ये चेंजेस येत होते. आणि बिकॉज डॉक्टर ह्यूलेन त्या लेवलवर ऑपरेट करत होते, त्यांना त्या लोकांना खूप इझी झालं टू हील. आता आपल्याला लोकांना हील नाही करायचं, बरोबर? आपल्याला आपलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आपल्याला जसं मी म्हणलं, फायनान्शियल इश्यू असेल, काय पर्सनल इश्यू असेल, कुठे काय मेंटल ब्लॉक असेल, आणि ट्रस्ट मी, हे मेंटल ब्लॉक्ससाठी खूप मस्त एक रामबाण आहे, मी तर म्हणेन. म्हणजे त्याने मेंटल ब्लॉक्स फक्त काही भीतीचे नसतात किंवा एन्झायटीचे किंवा डिप्रेशनचे नाही. म्हणजे काही लोकांना मेंटल ब्लॉक असतो रिलेशनशिपमध्ये, पैशामध्ये किंवा सेल्फ कॉन्फिडन्समध्ये. तर तुम्ही म्हणाल मनीचा मेंटल ब्लॉक कसा किंवा रिलेशनशिपचा मेंटल ब्लॉक कसा, तर हे मी मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. पण ह्या व्हिडिओमध्ये इमॅजिन करा की तुम्हाला कॉन्फिडन्स लो आहे किंवा कोणत्या गोष्टीची भीती वाटते किंवा तुम्हाला वाटतंय की तुमच्या व्यक्तीबरोबर तुमचं पटत नाहीये, तुमच्या आई वडिलांबरोबर पटत नाहीये किंवा तुमच्या शेजारचे असतील त्यांच्यावर पटत नाही. तर आपण काय करतोय, ज्या वेळेस आपल्या मनात काही नेगेटिव्ह थॉट्स येतात, कोणाबद्दल वाईट विचार येतो, कोणाबद्दल राग येतो, कोणाबद्दल द्वेष येतो, कोणाबद्दल किंवा कोणत्या पर्टिक्युलर प्रसंगाबद्दल तुम्हाला गिल्ट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी हे गोष्ट अचीव्ह नाही करू शकत किंवा एवढे पैसे नाही कमवू शकत, सतत ते कॅन्सल आउट करून तो पर्टिक्युलर विचार तेच रिपीट करायचा. आय लव्ह यू, आय थँक्यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. तर थँक्यू म्हणजे काय? थँक्यू म्हणजे ग्रॅटिट्यूड, जे आजकाल सगळ्या लोक ग्रॅटिट्यूड वर बोलतायत आणि खूप लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन वर पण चर्चा करतात. पण हे त्यांना कळत नाही की ज्या व्यक्तीने लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर त्याने एक मॅजिक नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यात ते अख्खं पुस्तक फक्त ग्रॅटिट्यूडवर आहे. ग्रॅटिट्यूडचा इम्पॉर्टन्स एवढा आहे की जर तुम्ही त्या स्टेटमध्ये नसाल, तर जे काय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी चांगलं घडत आहे ते पण वाईट घडायला लागतं. कारण की नेचर किंवा युनिव्हर्स हे बघतं की जे मी त्याला देतोय तो त्याच्यातच खुश नाहीये, तर त्याला अजून जर दिलं तर तो कसा खुश होईल? तो सॅटिस्फाईड नाहीये, तो संतुष्टच नाहीये. थँक्यूनी आपण ऑटोमॅटिकली आपल्या स्टेट ऑफ माइंड, आपला ओरा पॉझिटिव्हिटीमध्ये आणतो. म्हणजे आणायची गरजच नाही पडत, ते ऑटोमॅटिकली येतं ग्रॅटिट्यूडमुळे. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत जे जे चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडलाय, म्हणजे तुम्ही छोट्या गोष्टीसाठी पण थँक्यू म्हणू शकतात की आज गरम पाणी मला मिळालं, माझा फोन चांगला चालू आहे, माझ्या गाडीत मला टाकायला पेट्रोलला पैसे आहेत, मी टाइमवर ऑफिसला पोहोचलो किंवा मला आज छान झोप लागली. तर सिम्पल गोष्टीला जेव्हा तुम्ही थँकफुल म्हणायला लागता, इट इज अ मिरेकल, अ मॅजिक. म्हणजे तो एवढा मोठा टॉपिक आहे की त्याच्यावर पण मी अजून एक व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्हाला ह्या टॉपिक्सवर असं काय वाटत असेल मी अजून बोलावं, तर यू कॅन टाईप इन द कमेंट्स सो दॅट आय कॅन मेक व्हिडिओज. तर हे झालं ग्रॅटिट्यूडचं, थँक्यूचं. आय लव्ह यू, आता लव्ह हे युनिव्हर्सल आहे. लव्ह ऑटोमॅटिकली तुम्हाला एका स्टेटमध्ये आणतं की तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्याच्यापेक्षा बेटर दिसायला लागतात आणि तुम्ही हे जे लव्ह यू आता जेव्हा म्हणतायत ते कोणत्या थर्ड व्यक्तीला नाही म्हणत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं तुमच्या वाईफशी पटत नसेल किंवा तुमचं गर्लफ्रेंडशी पटत नसेल, तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणतायत, स्वतःला आय लव्ह यू म्हणतायत, तिला नाही म्हणत आहे, तिला तुम्ही मनात आणतही नाही. कारण की बेसिकच हवपणापणाचं आहे, जिथं मोस्टली लोक चुकतात, की तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात तुमच्या कंडिशनसाठी. म्हणजे तुम्हाला जे काय दिसतंय बाहेर आत्ता तुमच्या लाईफमध्ये जे काय एक्सपिरियन्स येत आहेत ते तुमच्या इश्यूज आहेत, तर आपण तुम्हाला क्लीन करतो. बिकॉज डॉक्टर ह्यूलेन म्हणतात की तुमच्या जे करंट सिच्युएशन्स आहेत लाईफमध्ये हे तुमच्या कर्माजमुळे आणि प्री कॉन्शियस माइंडमध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये, सुपर कॉन्शियस माइंडमध्ये पूर्वीच्या जन्मांपासून आलेल्या फीड केलेल्या गोष्टींमुळे ते तुम्हाला सगळं एक्सपिरियन्स होते. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही क्लिअरिंग करायचंय. क्लिअरिंग म्हणजेच हे स्टेटमेंट्स परत रिपीट करायचे मनातल्या मनात. डॉक्टर ह्यूलेन म्हणतात की जेव्हा तुम्ही हे स्टेटमेंट्स म्हणत जातात कंटिन्युअसली, तेव्हा एक तुम्ही झिरो स्टेटमध्ये येतात. झिरो स्टेट इज बेसिकली आपण ज्याला म्हणतो समाधी स्टेट किंवा आपण जे ध्यानाला बसतो ती जी स्टेट आहे ती झिरो, जिथे विचार येत नाही. तर
त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही झिरो स्टेटमध्ये येतात तेव्हा तुम्ही कनेक्ट होतात हायर पॉवरशी. त्याला तुम्ही देव म्हणा, व्हॉट एव्हर तुम्हाला ते वर्ड द्यायचंय. तर जसे जसे तुमचे निगेटिव्ह थॉट्स हे सगळे कमी होतात, तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची फ्रिक्वेन्सी राईज व्हायला लागते आणि ते राईज होऊन त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जे युनिव्हर्स चालवते त्याला ट्यून होते. आता सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी हे एकच ऍक्च्युअली टर्म आहे, म्हणजे लिंक बोथ कनेक्टेड आहे. तुम्ही माफी मागतायत ज्या गोष्टी तुम्ही कळत पण आणि न कळत घडल्यात, तुमच्याकडून न कळत तुमच्याकडून हानी झाली आहे, कोणाचं वाईट झालंय, तर त्याच्यासाठी तुम्ही फुल रिस्पॉन्सिबिलिटी घेतायत. हे लक्षात घ्या, फुल रिस्पॉन्सिबिलिटी घेतायत. हे मी सतत रिपीट करतोय बिकॉज ह्याच्याशिवाय पुढचं आपलं मेन बेसच पक्का नसेल तर पुढे फाउंडेशन नीट होणार नाही. तुम्ही किती लोकांना नावं ठेवले किंवा कोणाशी तुमचं भांडणं असतील, जेव्हा तुम्ही त्यांना नावं ठेवता, इट इज इन अ वे तुम्ही स्वतःलाच कर्स करता. हे लक्षात घ्या. तुमच्या लाईफमध्ये तो व्यक्ती आलाय किंवा तो प्रसंग आलाय कारण तुमच्या त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या पर्टिक्युलर सर्कमस्टान्स बरोबर एक कार्मिक बॉन्ड आहे. म्हणजे आपण जेवढे आपल्या लाईफमध्ये लोक आहेत ना, त्यांच्या सगळ्यांबरोबर ना एक असं समजा की एक इनविजिबल धागा आहे कनेक्ट केलेला. आता त्या धाग्याला ना गाठी झाल्यात आणि त्या गाठी होऊन त्याच्यात प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. आता आपण जेव्हा हे क्लेन्झिंग करतो, ही माफी मागतो, स्वतःला माफ करतोय, दुसऱ्यांनाही माफ करतोय फॉर एक्झाम्पल, पण शक्यतो ह्याच्यात तुम्ही स्वतःलाच करतायत. तर जेव्हा तुम्ही माफ करताय आणि स्वतःची पण माफी मागताय की सॉरी मी चुकलो, मला कळालंय, तेव्हा ही जे धागे आहेत ह्याच्यात ज्या गाठी झाल्यात त्या सुटत जातात आणि सुटत जातात म्हणून तुमचे त्या पर्सन बद्दल ज्या काही निगेटिव्ह किंवा जे काही इन्स्टन्सेस असतील ते ऑटोमॅटिकली सुटायला. जर तुम्ही ही गोष्ट एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी कराल, म्हणजे मी तर म्हणतो 30 डेज, महिनाभर दररोज बसल्या बसल्या गाडी चालवताना किंवा स्वयंपाक करताना, वॉकिंगला जाताना, कामाला जाताना, ज्या काय तुम्हाला वेळ मिळतोय एकांतमध्ये, तर तुम्ही ते सतत म्हणत राहा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. ह्याच्याने तुम्हाला लगेच एफर्ट काय भेटत नाही, पण इव्हेंच्युअली तुम्हाला रिअलाइज होईल की मिरेकल्स व्हायला. आणि हे होपोनोपोनोचे इनन्युमरेबल युट्यूब, इंस्टाग्राम, इकडे तिकडे स्टेटमेंट्स किंवा टेस्टिमोनीज आहेत की कसं लोकांचं लाईफ चेंज झालं. म्हणजे ज्यांचे आर्थिक प्रॉब्लेम्स होते, ज्यांचे जॉब्सचा इश्यूज होता, काय रिलेशनशिपचा इश्यूज आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, टू द एक्सटेंट की कोणाला आजार असेल, रोग असेल, काही शरीराची व्याधी असेल, त्याच्यासाठीही ते इफेक्टिव्ह ठरलंय. बिकॉज तुमच्या मध्ये जे काय नेगेटिव्हिटी आहे ना, तीच तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट होऊन डिसीज होते, तोच रोग होतो. आणि हे जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुमची बॉडी आणि तुमचं सटल लेवल्स पर्यंत, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याच्याने ऑरा ठरतो, हे सगळं क्लेन्स होत राहत. हे मी जे तुम्हाला सांगतोय ह्याचे कोर्सेस असतात 20-30 हजार रुपयाचे. फॉरेनला गेलं तर लाखापर्यंत ह्याचे 5-5 दिवसाचे सेमिनार्स असतात. पण मी फुकट देतोय, फुकट तुम्हाला सांगतोय. पण जसं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये जेव्हा तुम्हाला सांगतो की फुकट आहे पण ते खूप इफेक्टिव्ह आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू करा, ते ट्राय करायचं. ह्याच्यात गंमत अशी आहे, तर यू विल नोटीस की वेन यू आर सेईंग दिस स्टेटमेंट्स, परत जेव्हा तुम्ही बोलताय, मनातल्या मनात रिपीट करताय, तेव्हा फिजिकल लेवलवर ना काहीतरी एक सटल जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर चेंजेस होत आहेत. म्हणजे काय की जिथेही कुठे ब्लॉकेज असतील, जिथं कुठं काही ट्रॉमा असेल, ते तुमच्या पर्टिक्युलर बॉडी पार्टमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं. आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत. आता जेव्हा तुम्ही ह्या 4 स्टेटमेंट्स पैकी कोणतेही स्टेटमेंट्स म्हणतायत, तुम्हाला रिअलाइज होईल ओव्हर अँड ओव्हर ते पर्टिक्युलर स्टेटमेंट. जसं खूप लोकांचे काही टेस्टिमोनीज आहेत की जेव्हा ते सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी म्हणत होते, तेव्हा त्यांच्या हार्ट चक्रामध्ये, जे इथे ह्या चक्रामध्ये एक खूप हेवीनेस येतोय, असं वाटतं की खूप दुखायला लागतंय तिथे छातीत. आणि काही लोकांना रडू येतं, काही लोकांना हसू येतंय, काही लोकांना शरीराच्या कुठेतरी वेगळ्या स्पॉटमध्ये पेन होतोय, एक्स्ट्रीम पेन होतोय, किंवा असं जसं आपल्याला ठसठस होतं तसं काहीतरी होतंय. तर दीज आर ऑल साइन्स ऑफ क्लेन्झिंग, की काही तुमच्या एन्झायटीज, गिल्ट्स, फिअर्स किंवा ट्रॉमास कुठेतरी पर्टिक्युलर थिंग आपली बॉडी पण ती स्टोअर करते, नॉट जस्ट युअर ब्रेन. आणि हे साइन्स आहेत की ते रिलीज होते, ते क्लेन्स होते, ते निघतंय. तर समटाइम्स इट माइट गेट अनबेरेबल, म्हणजे तुम्हाला ते सहन करता नाही येणार, तुम्हाला एवढं तुम्ही खूप इमोशनल होऊ शकतात वगैरे. तर त्यावेळेस मी असं सजेस्ट करेल की ते जर जे 2 वाक्य तुम्हाला जे वाटतं, समजा आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी असेल, तर ते न म्हणता फक्त आय लव्ह यू, आय थँक यू एवढंच रिपीट करत राहा. बिकॉज हे सेंटेन्सेस आहेत ना,
तुमच्या काही हिडन गोष्टी असतील, लहानपणाचा काही इश्यू असेल, ट्रॉमा असेल, तेही स्क्रॅच करू शकतं. म्हणजेच खूप आत दडलेलं आहे, पण जेव्हा ते तुम्ही उकरायला जातात तेव्हा थोडे कष्ट होणार, हे लक्षात घ्या. पण हे सोडू नका. म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही सोडणारच नाही, बिकॉज तुम्हाला रिअलाइज होईल की अरे हे काम करत. म्हणून मी तुम्हाला भीती न बसावी म्हणून हे सगळं सांगितलं की हे असंही होतं लोकांबरोबर. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल किंवा डेप्थमध्ये अजून मी ह्याच्यावर बोलायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कमेंट करा. जर तुम्ही होपोनोपोनो केलं असेल, तुम्हाला जर फायदा झाला असेल तर प्लीज आपल्या ह्या ज्या मराठी कम्युनिटी आहेत त्यांना सगळ्यांना हेल्प होईल. ह्याच्यासाठी तुम्ही पुढे या आणि कमेंट करा, लिहा तुमचे एक्सपिरियन्सेस. ते वाचून इतर लोकांना पण ह्याच्यावर विश्वास बसेल आणि त्यांना ते करायला प्रेरित होईल. मी ऑब्व्हियसली पैसे नाही घेते तुमच्याकडून. आय एम डुईंग इट फॉर अ गुड सोशल कॉज. सो इफ इट हेल्प्स यू इन एनी केस, तुम्हाला जे वाटत असेल ज्या लोकांना त्याची हेल्प होईल त्याला तुम्ही सजेस्ट करू शकता व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.